Jai Shambhu, Jai Shiva. Friends, this is Basveshwar Kalgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, welcome back to my channel Speak English with BK. Friends, we are today going to learning very interesting topic, that is no rasas. Yesterday's video we seen out of 9 rasas, 2 rasas, that is Veer ras and Shrangara ras. And today's topic we are going to studying Karun ras and Shant ras. Okay, today's video is going to very interesting. That's why don't skip the video and watch full video. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवरस यांचा स्टडी करत असताना त्यापैकी श्रंगार रस आणि वीर रस याविषयी जाणून घेतलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करुण रस म्हणजेच थोडक्यात काय विरह रस किंवा व्याकुळ असं करणारा जो भाव असतो तो करुण रस आणि शांत रस. शांत रस म्हणजे निर्वेद, एकदम शांत, मनाला एकदम असं शांततेच्या सागरात घेऊन जाणारा असा शांत रस. तर या 2 रसांचा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत आणि व्हिडिओ अतिशय खास होणार आहे. तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, देन लेट स्टार्ट. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर महादेवजींचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. तर आजच्या विषयामध्ये 9 रसापैकी करुण रस. करुण रस म्हणजे व्याकुळता किंवा कारुण्य किंवा शोक प्रगट करणारा असा रस, त्याला करुण रस, यालाच विरह रस असे सुद्धा म्हटले जाते. आणि शांत रस, शांत म्हणजे निर्वेद, एकदम शांत, पिन ड्रॉप सायलेन्स असतं ना, अगदी तसं. किंवा सागराच्या कडेला जर आपण बसलो तर ते निरव शांतता जे आपण सागराच्या कडेला बसल्यावर जे अनुभवतो, अगदी त्या वातावरणात घेऊन जाणारा असा शांत रस. प्रथमतः करुण रस याविषयी आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण कोणतेही कार्य करत असताना श्री गणेशजी यांना त्रिवार वंदन करून आपण कार्याची सुरुवात करतो. कारण ते कार्य निर्विघ्नपणे जर पार पाडायचं असेल, कोणतेही कार्य असो, तर गणेशजी किंवा गणपती महाराज यांना आपण प्रार्थना करतो, विनंती करतो आणि त्यांना पूजून, त्यांना वंदन करून आपण आपल्या कार्याची सुरुवात करतो. तसेच आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात गणेशजी यांना वंदन करून करणार आहोत. तर गणेश महाराज यांना नमस्कार करून, कारण फुलं असतात बघा, फुलाचा विषय किती छोटा असतं नाही का, परंतु ते इतरांना सुख देण्यात धन्यता मानतात. म्हणजे फुलांचा जन्मच
इतरांना सुगंध देण्यासाठी झालेलं असतं. आयुष्य जरी छोटं असलं तरी त्यांचे कार्य मात्र महान असतं. कारण पूर्ण आयुष्य ते इतरांना सुगंध देण्यासाठी वेचत असतात. किंवा चंदन झालं. चंदनाचं कार्य काय? स्वतःला उगाळून घेऊन इतरांना थंडावा किंवा शीतलता देण्यात धन्यता मानणारा असा चंदन. चंदन बघा, स्वतः झिजून किंवा उगाळून घेऊन इतरांच्या जीवनामध्ये थंडावा, शीतलता देतो. किंवा उदबत्तीचं उदाहरण घेऊया. उदबत्ती स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते. तसेच जे महापुरुष असतात किंवा सत्पुरुष असतात, त्यांचे जीवन इतरांचे जीवनाचे नंदनवन करण्यासाठी किंवा सगळ्यांच्या जीवनाचे नंदनवन करण्यासाठी हे त्यांचे आयुष्य वेचत असतात. म्हणून त्या पुरुषांना महापुरुष असे म्हणतात. जसे की गौतम बुद्ध झाले, बसवेश्वर महाराज झाले किंवा महात्मा ज्योतिबा फुले झाले किंवा विनोबा भावे झाले, सिंधुताई सपकाळ झाल्या. हे लोक, यांचं किती आदर्श घ्यावा तेवढं थोडंच आहे. कारण हे जीवन हे फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी नाही, तर इतरांचे जीवन फुलवण्यासाठी, इतरांना जीवन देण्यासाठी आपण खर्च केले पाहिजे. तरच ह्या नरदेहाचे सार्थक आहे. तर आपला जो विषय आहे, मूळ विषय, तो म्हणजे करुण रस. करुण म्हणजे शोक. आता उदाहरणच द्यायचं झालं, एखादी आई असते आणि तिचा मुलगा तिच्यापासून दूर कुठेतरी परदेशला, अमेरिकेत वगैरे जातो शिक्षणासाठी किंवा जॉब करण्यासाठी. त्यावेळेला तिच्या मनाची जी अवस्था होते, कारण आईचं मूल तिच्यापासून दूर झाल्यावर त्या आईची काय अवस्था होते, ती अवस्था म्हणजे करुण रस. किंवा एखादी आई आहे, तिला एकच मुलगा आहे, मुलगा आता लग्नाला आलेला आहे आणि त्याला अटॅक आला किंवा त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जर देवाघरी गेला, तर त्या आईच्या अंतःकरणाची काय अवस्था होते, काय व्याकुलता होते, तिचा काय शोक असतो. आणि हा शोक वर्णन करणारा जो रस आहे, त्यालाच करुण रस असे म्हणतात. यालाच विरह रस असे म्हणतात. विरह म्हणजे एखाद्या आईची आणि मुलाची ताटातूट होणे. एखाद्या यात्रेमध्ये मुलगा हरवला एखाद्या आईचा आणि सापडलाच नाही, तर त्यावेळेला त्या मुलाचे आईविना अवस्था किंवा आईची मुलाविना अवस्था जी होते, त्यालाच विरह असे म्हणतात. किंवा दोन प्रेमी युगल आहेत, जसे की नल दमयंती असतील, लैला मजनू असतील, रोमिओ ज्युलिएट असतील किंवा वासू सपना असतील, इत्यादी इत्यादी. आणि यांचं जर जीवन बघितलं तर विरहाचं जीवन आहे. म्हणजे संपर्क. किंवा राम सीता असतील, प्रभू रामचंद्रजी आणि सीता जवळपास 12 वर्ष रावणाने पळवून नेल्यावर सीता आणि रामांची ताटातूट झाली, म्हणजे विरह झाला. म्हणजे त्यावेळेला त्या दोघांच्या मनाची काय अवस्था असेल, याला विरहरस किंवा यालाच शोकरस म्हणजेच करुण रस असे म्हणतात. तर करुण रसाचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया, ज्यामध्ये करुण रस ओतंबून भरलेला आहे. आपल्या मराठीमध्ये एक गीत आहे बघा, त्या गीतामध्ये ते गीत ऐकताना किंवा त्या गीतामध्ये पूर्णतः करुण रस किंवा शोक किंवा विरह अवस्था किंवा मनाची जी कारुण्य अवस्था आहे ती वर्णिलेली आहे. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, गंध कधी दिसणार तुला
उमलणाऱ्या फुलातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. हे गीत आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. तर यामध्ये त्याच्या मनाची अवस्था, तो जो त्यातला जो नायक गातो आहे, म्हणजे माझ्या मनाची अवस्था, माझ्या मनातले भाव तुला कधी कळणार आहेत, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. तर यामधून त्याचा कारुण्य दिसतं त्या गीतातनं, किंवा त्याचा शोक दिसतो, किंवा त्याचं विरह दिसतं. म्हणजे प्रेयसी असेल त्याची, जी कोण प्रेयसी, तर त्या प्रेयसीला त्याच्या मनातले भाव कधी कळणार आहेत असं वर्णन करणारं हे गीत आहे. किंवा हिंदीमध्ये एक जुनं गीत आहे बघा, हिंदी फिल्ममधलेच आहे. त्यामध्ये सुद्धा हा करुण रस ओतंबून भरलेला आहे. तुम्हें क्या बताऊं कि तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तू ही आसरा हो, मैं आशा की लड़ियाँ नच नच पे रोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. तर या गीतामधून जो कारुण्य रस आहे तो ओथंबून भरलेला आपणाला पाहावयास मिळतो. किंवा आणखी एक गाणं आहे हिंदी चित्रपटसृष्टीतलं. तर यामध्ये विरह अवस्था, विरह म्हणजे एकमेकापासून जो दुरावा निर्माण झालेला आहे, तर त्या दुरावा वर्णन करणारं हे गीत आहे. एक्सक्यूज मी. साजन आ जाओ, साजन आ जाओ, वादा है कर ले प्यार में, कभी हम जुदा न होंगे, आ साजन आ जाओ, साजन आ जाओ. तर यामध्ये ती प्रेयसी जी आहे तिच्या साजनसाठी गीत गाते आहे की साजन आ जाओ, म्हणजे तू कधी येणार आहेस, तू कुठं आहेस, किंवा तू किती माझ्यापासून दूर गेलेला आहेस, माझ्या मनाची अवस्था इथं काय होत आहे हे मलाच माहिती आहे. आणि तिच्या मनाचे भाव वर्णन करणारं, कारुण्य रस दाखवणारं हे गीत आहे. किंवा मनात शोक निर्माण होतो किंवा दुःख निर्माण होतं याचं वर्णन करणारं आणखी एक हिंदी गाणं आहे बघा, ज्यामध्ये कारुण्य रस ओतंबून भरलेला आहे. हमको भी गम ने मारा, तुमको भी गम ने मारा, हम सबको गम ने मारा, इस गम को मार डालो, इस गम को मार डालो, इस गम को मार डालो. ये गम कभी खुशी का अरमान बन के आया, हंसते हुए ये दिल में मेहमान बन के आया. ये गम कभी खुशी का अरमान बन के आया, हंसते हुए ये दिल में मेहमान बन के आया, मेहमान बन के आया. घर से इसे निकालो, इस गम को मार डालो,
इस गम को मार डालो। हमको भी गम ने मारा, तुमको भी गम ने मारा, हम सबको गम ने मारा, उस गम को मार डालो, उस गम को मार डालो, उस गम को मार डालो. तर हे म्हणजे हे गम म्हणजे दुःख. तुम्हालाही दुःखानं मारून टाकलेलं आहे, मलाही मारून टाकलेलं आहे. आपणा सगळ्यांना या दुःखानं जेरीस आणून टाकलेलं आहे. याला एकदा हाकलून द्या आपल्या जीवनातनं गमला म्हणजे दुःखाला. मग दुःख गेल्यावर काय सुखच सुख असणार आहे ना. आणि याचं वर्णन करणारं कारुण्यानं ओथंबून भरलेलं असं कारुण्य रसाचं उत्तम उदाहरण असलेलं हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक हे गीत होतं. मला वाटतं जुनं गीत आहे ओल्ड हिट्समधलं. किंवा आणखी एक गाणं आहे बघा हिंदी चित्रपटसृष्टीतलं ज्यामध्ये कारुण्यरस ओथंबून भरलेला आहे किंवा कारुण्यरसाचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. तर ते गाणं आहे ना जइयो ना ना